ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. बदलतं हवामान आणि तापमान वाढ यामुळे शेती क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत. गहू, हरभरा, ज्वारी यासारख्या पिकांवर सध्याच्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम चालू हंगामात आपण सर्वांनी अनुभवला आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा तापमानात तग धरणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करणं क्रमप्राप्त झालं आहे. जागतिक स्तरावर जर बघितलं मक्याचं 1410 लाख हेक्टरवर एकूण मक्याचं क्षेत्र आहे. भारताचा विचार जर केला तर एकूण 82 लाख हेक्टरवर मक्याचं क्षेत्र आहे. त्याच्याबरोबर महाराष्ट्राचा जर विचार केला तर 6.72 लाख हेक्टर क्षेत्रावर मका घेतला जातो. आणि एकूण उत्पादकतेचं जर बघितलं तर भारतामध्ये भात नंतर गहू यानंतर मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचं असं म्हणणं आहे की 1967 साली जी गव्हामध्ये हरित क्रांती झाली त्यानंतर मला वाटतं 2010 साली मक्यामध्ये ती हरित क्रांती होऊ इच्छितो. याचं कारणच असं आहे की शेतकऱ्यांमध्ये आता सध्या संमिश्र वाणावरून एकेरी संकरित वाणाचा वापर, नंतर खतांचा संतुलित वापर, वेळेवर पेरणी, नंतर काढणीचे तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींचा शेतकऱ्यांमध्ये अंतर्भाव झालेला दिसतो. तर शेतकरी बंधूंना मी एकच गोष्ट येथे सांगू इच्छितो की त्यांनी आता संमिश्र वाण वापरण्याऐवजी एकेरी संकरित वाण वापरावे. गहू, हरभरा अशा पिकात नवनवीन वाण संशोधनाची गरज आता भासत आहे. म्हणूनच उष्ण तापमानाला अधिकाधिक उत्पन्न देणारं मका हे पीक महत्त्वाचं ठरत आहे. भारतात मका हा तृणधान्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मानवी आहारात आणि जनावरांसाठी हिरवा चारा तसंच खुराकात मक्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. मक्याचं भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन वाणांचा उपयोग करावा. या अखिल भारतीय मका संशोधन प्रकल्प कोल्हापूर ह्या प्रकल्पातून आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी 5 संमिश्र वाण प्रसारित करण्यात आलेले आहे. पहिलं वाण मांजरी 1980 साली या प्रकल्पातून शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 1982 साली आफ्रिकन टॉल हे चाऱ्यासाठी वाण प्रसारित करण्यात आलेलं आहे. या वाणाचं उत्पन्न चाऱ्याचं उत्पन्न 60 ते 70 टन प्रति हेक्टरी मिळते आणि 70 ते 80 दिवसामध्ये याची कापणीस येते. 1988 साली पंचगंगा हे वाण हळवं वाण म्हणून प्रसारित करण्यात आलेलं आहे. ह्या वाणाचे उत्पन्न 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. 2005 साली करवीर ह्या संमिश्र वाणाचे प्रसारण ह्या विभागामार्फत झालेले आहे. हा पिवळ्या दाण्याचा आकर्षक रंगाचा वाण असून हा पोल्ट्री उद्योगासाठी अतिशय उत्तम प्रकारचा वाण आहे. त्यानंतर तसंच हा वाण चाऱ्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे. हिरवा चारासुद्धा या वाणाचा चांगला मिळतो. त्यानंतर 2009 साली ह्या प्रकल्पातून राजर्षी हा संकरित वाण प्रसारित करण्यात आलेला आहे. ह्या वाणाचे बीजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेले आहे. कसबा बावडा कोल्हापूर येथील मका सुधार प्रकल्प तसेच राहुरी येथील बियाणे विक्री केंद्र या ठिकाणी ह्या वाणाचे बियाणे येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. लागवड करताना रानाची मशागत करून सरी वरंबा पद्धतीनं लागवड करावी. बियाणाला थायरमची बीज प्रक्रिया करावी. साधारणपणे 3 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन प्रति किलो बियाणात सोडावे. नंतर बी पेरताना सरी वरंबा पद्धतीवर पेरावं. कारण की आणि सरी वरंबा पद्धतीने पेरताना सरीच्या एकाच बाजूने 2 बिया एका ठिकाणी टाकाव्या आणि 2 रोपातील अंतर हे 20 सेंटीमीटर ठेवावं.
आणि एक पेरणीची वेळसुद्धा महत्त्वाची. खरीप हंगामात पेरणीची वेळ ही 15 जून ते 31 जुलैपर्यंत करावी. रब्बी हंगामात जर बघितलं तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, फार झालं तर उशिरापर्यंत 30 डिसेंबरपर्यंत पेरणी करावी. नंतर काही शेतकरी आता उन्हाळी हंगामातसुद्धा मका घेऊ इच्छितात, तर उन्हाळी हंगामातली जी पेरणी आहे जानेवारी महिन्यात पूर्ण करावी. लागवडीच्या वेळी 10-12 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकावं. पेरणीच्या वेळी 88 किलो नत्र, 378 किलो स्फुरद आणि 68 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं. पेरणीनंतर 30 दिवसांनी 88 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावं. सरीच्या एका बाजूला मक्याची टोकण पद्धतीनं लागण करून नंतर लगेचच पाणी द्यावं. वाढीच्या अवस्थेत मका पाण्याला संवेदनशील आहे, त्यामुळं पाण्याचा ताण देऊ नये. मक्यात आंतरपीक म्हणून लवकर येणारी कडधान्य, तेलबिया पिकं घ्यावीत. सरीच्या एका बगलेत करडई, कोथिंबीर, मेथी आणि पालक ही भाजीपाल्याची पिकं घेणं फायदेशीर आहे असं दिसून आलेलं आहे. मधुमका आणि बाळमका याबरोबरच हिरवा चारा देखील यामुळे उपलब्ध होतो. त्यासाठी सुधारित आणि संकरित वाण वापरावेत. साधारणतः हे पीक 60 ते 65 दिवसामध्ये आपल्याला काढणीस तयार होत असतं. एकदा कणीस काढल्यानंतर त्या दुसऱ्या पेराला जो डोळा असतो तिथं आपल्याला दुसरं कणीस मिळतं. आता ही कणसं कशी घ्यायला पाहिजे ह्याचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे. हे कणीस आहे, कणसाची लांबी आहे ते 6 ते 9 सेंटीमीटर लांबी पाहिजे. त्याचा जाडी आहे ती 1 ते 1.5 सेंटीमीटर, म्हणजे हाताचं बोटाचं मधलं पेर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जाड असं जे असतं असं कणीस काढायचं आहे आपल्याला. आता हे कणीस काढत असताना सुद्धा त्याच्या अगोदरी आपल्याला वरती जे नर आहे, तुरा आहे तो काढायचा आहे. त्याला डिटॅसल करणे असं म्हणतात, जेणेकरून त्याचा अन्नांश आहे तो चांगल्या तऱ्हेनं आपल्याला कणसात येतो आणि कणसं चांगल्या तऱ्हेने मिळत असतात. आता ही कणसं काढत असताना सुद्धा त्या कणसाचा कलर हा पिवळा पाहिजे आणि त्याच्या ज्या रेषा आहेत, दाण्याच्या रेषा आहेत त्या एकसारख्या पाहिजेत. अशा तऱ्हेनं जी कणसं आहेत ती व्यापारी दृष्टिकोनातनं चांगला दर देतात. एका ताटापासून 4 ते 5 आपल्याला कणसं मिळतात. बाळमका त्याचबरोबर शेतकऱ्यांनी मधुमक्कासुद्धा करायला पाहिजे. मधुमक्का म्हणजे काय तर नॉर्मल मका असतो त्याच्यापेक्षा मधुमक्क्यामध्ये 4 ते 5 पटीनं ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्याला मधुमक्का म्हणतात. आता ह्या मधुमक्का करत असताना ह्या पिकामध्ये सुद्धा साधारणतः 75 ते 80 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या तऱ्हेनं हिरवी कणसं आपल्याला मिळतात. आता ही हिरवी कणसंसुद्धा कधी काढायचे, परागीकरण झाल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला हिरवी कणसं काढायचे. तीसुद्धा काढत असताना वरची कणसाचं केशर आहे तो थोडंसं तांबूस पडल्यानंतर आपण कणसं काढायचे. 3 महिन्यात येणारं भरपूर उत्पन्न देणारं पीक असं हे मका आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी त्याबरोबरच जनावरांना हिरवा चारा आणि खुराकात उपयोगी असणारी मका लागवड करताना शेतकऱ्यांनी नवनव्या जातींचा वापर करावा. पण नव्या जाती वापरताना आपली फसवणूक होत नाही याची खात्री करून घ्यावी. मक्याचं क्षेत्र वाढत आहे, म्हणूनच अधिक काळजी घेणं गरजेचंही आहे. आमची माती आमची माणसं. सुजलाम सुफलाम असा आपला कृषीप्रधान भारत देश. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीतूनच अधिक उत्पादन व्हावं अशी योजना मांडली गेली. उत्पादन वाढवण्यासाठी मग जमिनीवर रासायनिक खतांचा मारा झाला. पण त्यानंतर ज्या प्रमाणात उत्पादन वाढेल अशी अपेक्षा होती तेवढी दीर्घकाळात ती वाढली नाही. अमर्याद रासायनिक खतांमुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला. जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं.
रासायनिक खतांच्या वापरामध्ये जगात चीन आणि अमेरिकेपाठोपाठ आपल्या देशाचा क्रमांक लागतो. 209.8 मेट्रिक टन इतका रासायनिक खतांचा वापर आपल्या देशात होत आहे. रासायनिक खताच्या असंतुलित वापरामुळे हवं तेवढं उत्पादन मिळेनासे झालं. रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यानं आणि त्याहीपेक्षा सेंद्रिय तसंच जैविक खतं वापरल्यानं जमिनीची सुपीकता टिकवता येईल. जमिनीचं आरोग्यही सांभाळता येईल. जमिनीमधल्या सजीवांच्या वाढीसाठी पोषक असणारं वातावरण म्हणजेच जमिनीचं आरोग्य. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर ते अवलंबून असतं. जमिनीमध्ये जी काही जीवसृष्टी असते, या जीवसृष्टीच्या वाढीसाठी आवश्यक असणारं पोषक वातावरण म्हणजे जमिनीचं आरोग्य. आता हे जमिनीचे आरोग्य जे आहे ते त्या जमिनीच्या भौतिक गुणधर्मावरती, रासायनिक गुणधर्मावरती आणि जैविक गुणधर्मावरती अवलंबून असतं. आता जे भौतिक गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये जमिनीचं पोत, जमिनीच्या कणांची रचना वेगवेगळे, त्याच्यामध्ये वालुकामय ते ही किती आहेत, पोटायुक्त मातीचे कण किती आहेत आणि चिकण मातीयुक्त त्याचे मातीचे कण किती आहेत हे, त्यानंतर त्याची जमिनीची जलधारणा शक्ती, त्यानंतर जमिनीचे जे भौतिक इतर गुणधर्म जे आहेत हे इतर गुणधर्म हे त्याच्यामध्ये आपण समाविष्ट या भौतिक गुणधर्मामध्ये आहेत. रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीमध्ये असणारी जे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी अन्नद्रव्ये आहेत, या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचं जे प्रमाण आहे, हे उपलब्धतेचं प्रमाण किती आहे याच्यावर अवलंबून असतं. आणि जमिनीच्या आरोग्याच्या संबंधात तिसरा गुणधर्म जो आहे तो जैविक गुणधर्म. याच्यामध्ये जमिनीमध्ये जे जीवाणू जे अस्तित्वात आहेत, ह्या जीवाणूंची संख्या किती आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. कारण जमिनीतले जे जीवाणू जे आहेत ते जमिनीच्या कणावरती, मातीच्या कणावरती स्वतःची प्रक्रिया करतात आणि त्यामधून त्या प्रक्रिया करत असताना त्यातले जे अन्नद्रव्य आहेत, मातीच्या कणामधले अन्नद्रव्य ही ते पिकांना उपलब्ध करून देतात. तर अशा प्रकारचे हे 3 गुणधर्म जे आहेत, हे जे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म, हे ते तिन्ही गुणधर्म जे आहेत हे त्या तिन्ही गुणधर्मावरती जमिनीचं आरोग्य हे अवलंबून असतं. प्रयोगशाळेत जमिनीच्या मातीच्या नमुन्याचं पृथक्करण केलं जातं. त्यांच्या शिफारसींनुसार जमिनीत खतं घातली तर जमिनीचं आरोग्य चांगलं राखून उत्पादन वाढवता येतं. त्याकरता मातीचा नमुना कसा आणि कधी काढावा हेही महत्त्वाचंच आहे. आता हे जमिनीचं आरोग्य जे आहे, हे जमिनीच्या आरोग्यावरती आपल्याला जर तपासायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल, त्याचं टिकवायचं जर असेल तर यासाठी जमिनीची पृथक्करण करणं, माती तपासणी करून घेणं हे आवश्यक आहे. हा नमुना पिकाची काढणी झाल्यानंतर नांगरटीपूर्वी ही जी मातीचा नमुना घ्यावा. दुसरी गोष्ट, उभ्या पिकामध्ये जर आपल्याला नमुना घ्यायचा असेल तर उभ्या पिकामध्ये पिकाच्या 2 ओळीमध्ये हा नमुना घ्यावा. तर रासायनिक खतं वापरल्यानंतर 2 ते 2.5 महिने शक्यतो नमुना घेऊ नये. आणि नमुना घेत असताना जनावरांची बसण्याची जागा, त्यानंतर कंपोस्ट खताच्या जागा, त्यानंतर खत टाकताना जे ढीग करून ठेवलेले आहेत त्या ठिकाणची जागा, झाडाखालची जागा, बांधावरची जागा, त्या ठिकाणचा नमुना घेऊ नये. मातीचा प्रातिनिधिक नमुना मिळवण्यासाठी हेक्टरी 15 नमुने घ्यावेत. जमिनीच्या आकारमानाप्रमाणे, रंग, उतार, उंच सखलपणानुसार त्याचे वेगवेगळे भाग करून नागमोडी पद्धतीने नमुने घ्यावेत. मग प्रत्येक नमुन्याच्या ठिकाणी टिकाव आणि फावड्याच्या मदतीने 9 ते 10 इंच खणून त्याच्यामधली माती प्लॅस्टिकमध्ये किंवा पोत्याच्या बारदानात टाकावी. आता हा नमुना घेत असताना हे ज्यावेळेला आपण शेतामध्ये साधारणतः आपण 15 ते 20 ठिकाणी आपल्याला नमुना घ्यायला पाहिजे. आणि हा सगळा नमुना घेत असताना शेत जे आहे हे शेताचे वेगवेगळे आपण शेतामध्ये गेल्यानंतर त्याचे नागमोडी पद्धतीनं त्याचे एकूण 15 ठिकाणचे आपल्याला खड्डे त्या ठिकाणी हे करून त्या ठिकाणचे नमुना घ्यायचा आहे. हे घेत असताना साधारणतः सर्वसाधारण पिकासाठी 9 इंच खोलीपर्यंत आपल्याला माती ही आपल्याला काढली पाहिजे. याच्यासाठी आता फावड्यानं त्याची माती ती बाजूला काढून घेऊन नंतर तो जो खड्डा तयार होईल त्या खड्ड्याच्या कडेची जी माती आहे ही कडेची माती आपण एकत्र करायची आणि एकत्र केल्यानंतर ती माती सगळी आपण पोत्यावर घ्यायची. त्याचे परत नंतर 4 भाग करायचे आणि 4 भाग करून समोरासमोरचे 2 भाग काढून टाकायचे आणि उरलेले 2 भाग परत नंतर एकत्र करायचे. परत असं हे जोपर्यंत ती माती 1 किलो वजनाची होत नाही, 1 किलो वजनापर्यंत होत नाही, अशा पद्धतीने तिथपर्यंत त्याची ते आपण नमुना आपण तो घ्यायचा. नंतर तो पिशवीत भरून आपण प्रयोगशाळेकडे पाठवायचा आहे. मातीचा नमुना मृद तपासणी प्रयोगशाळेत पाठवावा.
सर्व जिल्ह्यात शासकीय तसंच खाजगी प्रयोगशाळाही आहेत. नमुना प्रयोगशाळेत आल्यानंतर माती नमुन्याचं पृथक्करण करण्यासाठी मातीचा नमुना सावलीत वाळवून लाकडी खलबत्त्यात कुटून 2 आणि 1 मिलीमीटरच्या चाळणीतून चाळून घेतला जातो. सामू, जमिनीची क्षारता, सोडियमचे प्रमाण, पोटॅशियम या घटकांच्या तपासणीसाठी 2 मिलीमीटरचा, तर कॅल्शियम, सेंद्रिय कर्ब, मॅग्नेशियम तसंच इतर सूक्ष्म मूलद्रव्यांच्या तपासणीसाठी 1 मिलीमीटरचा नमुना आवश्यक असतो. नमुन्यात अधिक खडे असल्यास त्याची नोंद केली जाते. 2 मिलीमीटरचा नमुना कागदी खोक्यात घालून 1 मिलीमीटरचा नमुना प्लॅस्टिकमध्ये टाकून खोक्यात वर ठेवला जातो. त्यावर माहिती लिहिली जाते. अशा प्रकारे नमुना प्रयोगशाळेसाठी तयार केला जातो. त्यानंतर डिजिटल मोजमापकाच्या सहाय्याने विशिष्ट वजनाचे नमुने सामू तपासणीसाठी काढतात. तो नमुना काचेच्या चंचुपात्रात टाकून 20 ml अमोनियम ॲसिटेट घालून त्याचं मिसळणी यंत्रावर द्रावण तयार केलं जातं. ते द्रावण कागदातून गाळून घेतलं जातं. गाळलेले नमुने विविध अन्न घटक मोजण्यासाठी वापरतात. फ्लेम फोटोमीटरवर नमुना घालून जमिनीतल्या सोडियम आणि पालाशचं प्रमाण मोजलं जातं. टायट्रेशन पद्धतीनं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण तपासलं जातं. मातीच्या नमुन्यातूनच जमिनीची विद्युत वाहकता आणि सामूची चाचणी केली जाते. स्पेक्ट्रोफोटोमीटरद्वारे स्फुरदचं प्रमाण तपासलं जातं. जमिनीतल्या सूक्ष्मद्रव्यांची तपासणी ऑटोमिक ऑब्झर्वेशन स्पेक्ट्रोमीटर यंत्रावर करतात. यात कॉपर, मॉलेब्डेनम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, कोबाल्ट, मँगनीज इत्यादी घटक तपासतात. या सर्व चाचण्या केल्यानंतर गणिती आकडेमोड करून संगणकाच्या सहाय्याने माती नमुन्याचा विश्लेषण अहवाल तयार करतात. त्यावरून जमिनीतल्या अन्न घटकांचं प्रमाण किती आहे आणि त्यासाठी कोणती खतं किती प्रमाणात वापरावीत हे सांगितलं जातं. शेतकऱ्याला हे त्याच्या पुढील 2 पिकांसाठी पुढील हंगामात त्याचं जे नियोजन आहे 2 पिकांचं त्यासाठी खतमात्रांची शिफारशी आणि काही विशेष समस्या जर आढळल्या या पृथक्करणातून तर त्या अनुषंगाने शिफारशी हा आपण मृद पृथक्करण अहवालाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देतो. माती परीक्षणातला जो पहिला मुख्य घटक आहे तो म्हणजे जमिनीचा सामू म्हणजेच pH की ज्यालाच आपण आम्ल विम्ल निर्देशांक असं म्हणतो. तर प्रयोगशाळेमध्ये pH मीटरच्या सहाय्याने हा सामू किती आहे तो पाहिला जातो. त्याच्यामध्ये
4.5 पेक्षा कमी जर सामू असेल तर त्या जमिनी अत्यंत आम्लधर्मी आहेत, किंवा 9 पेक्षा जास्त असेल तर अत्यंत आम्लारी धर्मी आहेत असं आपण म्हणतो. आणि सर्वसाधारणपणे पिकांच्या योग्य वाढीसाठी 6.5 ते 7.5 इतका सामू हा अनुकूल आहे. या सामूवरूनच जे काही अन्नघटक महत्त्वाचे आहेत त्याची उपलब्धता, त्यानंतर जमिनीत जे वेगवेगळे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांची कार्यक्षमता ही त्यावरती अवलंबून आहे. त्याचप्रमाणे एकंदरच जमिनीच्या भौतिक स्थिती काय आहे हे आपल्याला या सामूवरून लक्षात येतं. त्यामुळे हे सामूचं परीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मृद पृथक्करणातला जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जमिनीतल्या विद्राव्य क्षारांचं प्रमाण ठरवणं. कारण हे क्षार जर मोठ्या प्रमाणात असतील तर निश्चितपणे ते जमिनीस घातक आहे. आणि हे क्षार आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मीटर त्याच्या साहाय्याने जमिनीतील हे विद्राव्य क्षार आपण मोजतो. आणि हे 1 ते 4 डेसिसायमेन पर मीटर या रेंजमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला आढळतात. आणि पिकाच्या योग्य वाढीसाठी याचं प्रमाण हे 1 डेसिसायमेन पर मीटर या प्रमाणापेक्षा कमी असणंच हे आवश्यक आहे. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे उपलब्ध पालाश. तर उपलब्ध पालाश हे आपण प्रयोगशाळेमध्ये फ्लेम फोटोमीटरच्या साहाय्याने त्याचं रिडिंग घेतो. आणि त्याची मात्रा जी आहे ती 150 ते 250 किलोग्रॅम पर हेक्टर इतकी जमिनीमधील त्याची उपलब्धता ही मध्यम स्वरूपाची मानली जाते. पण 100पेक्षा जर हे प्रमाण कमी असेल, 100 किलोग्रॅम पर हेक्टर, तर ते निश्चितपणे अत्यंत कमी प्रमाण हे मानलं जातं. तर 300 किलोग्रॅम पर हेक्टर हे प्रमाण हे अत्यंत भरपूर या गटामध्ये मोडतं. मातीची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा राज्यात सर्वत्र आहेत. या प्रयोगशाळांमधून राज्यातल्या जमिनीचा सुपीकता निर्देशांक तपासला आहे. हा निर्देशांक राज्यातल्या शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. राज्यामध्ये 29 शासकीय माती तपासणी प्रयोगशाळा आहेत आणि त्याचबरोबर 86 खाजगी वेगवेगळ्या संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या मृद चाचणी प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळांमधून जे 2001 ते 2005 या वर्षापर्यंत जे तपासलेले नमुने आहेत, या तपासलेल्या नमुन्यांच्या आधारात राज्यामधल्या सर्व जिल्ह्यांचा सुपीकता निर्देशांक आपण काढलेला आहे. या सुपीकता निर्देशांकाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं राज्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये नत्र या अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते आणि 21 जिल्ह्यामध्ये स्फुरद या मूलद्रव्याची कमतरता आढळून येते. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे राज्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पालाश या अन्नद्रव्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आहे असे दिसून येतं. याचबरोबरीनं जी राज्यामध्ये ज्या प्रयोगशाळा आहेत या सर्व प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्म मूलद्रव्यांसाठी ज्या वेळेला माती नमुन्यांची तपासणी केली गेली तर त्यावेळेला राज्यामध्ये जास्त या सूक्ष्म मूलद्रव्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आहे असे दिसून येतं. त्यामध्ये जर आपण आकडेवारी जर पाहिली तर 3 जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जास्त या मूलद्रव्याची कमतरता दिसते आणि 6 जिल्ह्यामध्ये कमतरता मध्यम स्वरूपामध्ये दिसते. राज्यामध्ये तांब आणि मंगल या 2 सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता आपल्याकडे फार कमी प्रमाणामध्ये दिसते. आपल्याला अन्न देणाऱ्या या धरणी मातेच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी माती तपासण्याची सुविधा अधिक सूक्ष्म सखोल होणं गरजेचं आहे. जमिनीच्या आरोग्याविषयीची जागरूकता निर्माण करण्याचं कार्य यामुळे होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी मातीचं परीक्षण करून घेतील आणि त्यामुळे खतांवर होणारा खर्च कमी करून उत्पादनही वाढवता येईल हे नक्की.